महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेनंतर आणि खातेवाटप झाल्यानंतर पहिल्यांदाच महिला आणि बालविकास मंत्री तसेच रायगड श्रीवर्धनचे आमदार अदिती तटकरे यांनी पुण्यामधील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं आज दर्शन घेतलं। गणपती बाप्पाची विधिवत पूजा आणि आरती केल्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला। यावेळेला पुण्यामधील पदाधिकाऱ्यांनी आणि महिला वर्गांनी हातामध्ये महाराष्ट्राची लाडकी बहीण अशा आशयाचे बॅनर घेऊन अदिती तटकरे यांचं स्वागत केलंय। यावेळेला महाराष्ट्रामधील जनतेला सुखी, समाधानी आणि समृद्धी ठेव आणि महाराष्ट्राच्या हिताची कामं आमच्या सरकारकडून होऊ देत, महाराष्ट्र देशपातळीवरती एक नंबरला पोहोचू दे असं साकडं आपण गणरायाला घातल्याचं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेवरती त्यांनी भाष्य केले। नागपूर बजेटमध्ये निधी तरतूद केला आहे। 24 तारखेपासून लाडकी बहीण योजनेचे हप्ते देखील सुरू झाले आहेत। दुसऱ्या विभागाचा कुठलाही निधी हा लाडकी बहीण योजनेकडे वळवण्यात आलेला नाही अशी माहिती देखील अदिती तटकरे यांनी दिली। तसेच महिला आणि बालविकास मंत्री म्हणून महाराष्ट्रामधील महिलांवरती होणारे अत्याचार, बालकांवरती होणारे अत्याचार याबद्दल भाष्य करत असताना या सर्व घटनांचा निषेध करत केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत त्यानुसारच आता कडक कारवाई होईल अशी माहिती देखील त्यांनी सांगितली आहे। पाहूयात। 30 तारखेपासून आम्ही जो डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे डिसेंबर महिन्याचा हा पोहोचवण्यात येईल। काही त्याचबरोबर जर आपण बघितलं तर लाडक्या बहिणीची हप्ता सुरुवात झाली, तर दुसरीकडे शिक्षकांचे जे पगार आहेत यामुळे 2 ते 4 दिवस किंवा उशिरा होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण रात्री उशिरा हा पूर्ण जो पैसा आहे तो लाडक्या बहिणीसाठी वर्ग करण्यात आला अशी शक्यता आहे। त्यामुळे सगळे शिक्षक अतिशय चुकीची माहिती ही तुम्हाला मिळालेली आहे। नागपूरच्या अधिवेशनाच्या वेळेला जर आपण सगळ्यांनी माहिती घेतली असेल तर त्यावेळेला जो डिसेंबर महिन्याचा हप्त्याचा निधी आहे 1400 कोटीचा हा विभागाला प्राप्त झालेला आहे आणि याला साधारणपणे आता 10 ते 15 दिवस झालेले आहेत। त्याच्यामुळे दुसऱ्या कुठल्याही विभागाचा निधी हा महिला व बालविकास विभागाला लाडक्या बहीण योजनेला देण्यात आलेला नाहीये। हा साधारणपणे दर महिन्याच्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे हा 10 दिवसापूर्वी आम्हाला प्राप्त झाला आणि आचारसंहितेच्या कालावधीमध्ये 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये जो लाडक्या बहिणीचा हप्ता आचारसंहितेमुळे स्थगित होता त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे आणि याचा दुसऱ्या कुठल्याही विभागाच्या निधीशी काही संबंध नाही। मी त्याची प्राथमिक माहिती घेतलेली आहे, फार काही डिटेल माहिती अद्याप तरी माझ्याकडे त्या संदर्भातली आली नाही, पण या सर्व ज्या घटना आहेत त्या निंदनीयच आहेत। आपण सगळे त्याचा निषेधच करत असतो। मी एक महिला म्हणून त्याचा निषेधच करते। साधारणपणे जे काही कायदे केंद्र शासनाने आणलेले आहेत त्या सगळ्या बाबतीमध्ये त्या अधिकाधिक त्याची अंमलबजावणी राज्यामध्ये करणं या दृष्टिकोनातून सरकार हे काम करत आहे। त्या संदर्भामध्ये फडणवीस साहेबांनी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा त्या संदर्भातली भूमिका ही स्पष्ट केलेली आहे आणि आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट असेल किंवा ही जी काही पीडित कुटुंब असेल यांना जी शासन